मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मुद्दा हा विधानसभेमध्ये उपस्थित केला गेला। लाडक्या बहिणींना पैसे आम्ही दिलेत, त्यामुळे विरोधकांना याविषयी बोलण्याचा अधिकारच नाही, असं वक्तव्य आमदार राम कदम यांनी केलं। दरम्यान आदित्य ठाकरेंनीही राम कदमांच्या वक्तव्यावरती प्रत्युत्तर दिलं। सरकारला निर्देश द्यावेत की सरकारनं अशा स्वरूपाची वेबसाईट सुरू करावी आणि विरोधी पक्षाला बोलण्याचा काय अधिकार नाही। तुम्ही त्या लाडक्या बहिणीला खडकू दिला नाहीत, आम्ही दिलेत पैसे आम्ही, आणि ज्या बहिणींना मिळत नाहीत त्या बहिणींना सुद्धा आम्ही देऊ। आणि सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब, तुम्हाला तर जराही नाही, तुम्हाला तर जराही नाही, महापालिका लुटून खाल्लीत तुम्ही। अध्यक्ष महोदय, माझं नाव कशासाठी घेतलं मला माहित नाही। सन्माननीय सदस्य जे बोलत होते ती वस्तुस्थिती आहे। अनेक महिलांना वाटतं की त्यांना फसवलं गेलेलं आहे, कमी पैसे मिळतात बँकेच्या खात्यांमध्ये, त्यांची नावं कापली जातात। मी तर त्यांचं अभिनंदन करत होतो की एक वस्तुस्थिती त्यांनी हाऊस समोर आणलेली आहे, तर एवढं चिडण्याची काय गरज होती। आम्ही सगळे तर त्यांचे अभिनंदन करत होतो की महिलांची फसवणूक ही लाडकी बहीण योजनेत कशी होत आहे, ठीक हे त्यांनी लोकांसमोर आणलं। यापुढची बातमी मुंबईतल्या भोंग्यांसंदर्भातली। मुंबईला भोंगे मुक्त करण्याचं काम मुंबई पोलिसांनी केलंय, मात्र ज्या भागात विनापरवानगी भोंगे सुरू असतील त्या कृत्यासाठी पोलिसांना जबाबदार धरलं जाईल, असं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं। तर भोंग्यांवरील दंडाच्या रकमेतली अर्धी रक्कम तक्रारदाराला देऊ, असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। यावेळी भाजपचे आमदार देवयानी फरांदे यांनी सकाळी 9चा भोंगा मात्र सुरू आहे असं म्हणत संजय राऊतांना अप्रत्यक्ष टोला लगावला। तर येऊरच्या जंगलात 24 तास ध्वनी प्रदूषण सुरू आहे, त्यावरती कारवाई कधी करणार, असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला। मुंबईतल्या एकाही धार्मिक स्थळावर भोंगा नाही, एकाही नाही। त्याचप्रमाणे राज्यामध्ये 1759 धार्मिक स्थळांवरचे भोंगे हे आपण हटवलेले आहेत। या संदर्भातचा कंप्लायन्सचा अहवाल माननीय उच्च न्यायालयाला आपण दाखल केलेला आहे, त्याच्यावर उच्च न्यायालयाने सॅटिस्फॅक्शन दाखवलेलं आहे। मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करतो की सगळ्यांशी चर्चा करून भोंगे सगळे काढलेले आहेत। मी मनापासून अभिनंदन करतो, त्याच्यात काही कुठेही दुमत नाहीच आहे। पण मुख्यमंत्री महोदय, आता गणपतीचा सण येणार आहे, नवरात्रीचा सण येणार आहे, दहीहंडी देखील आहे, आणि पहिल्या दिवशी 10व्या दिवशी वगैरे जे काही मिरवणुकी होतात किंवा जे आता तात्पुरतं धार्मिक स्थळ निर्माण होतात मंडपांमध्ये, अनेकदा आम्ही पाहतो की स्थानिक पोलीस स्टेशनमधून त्या तिकडच्या मंडळाला सतवलं जातं, परवानगी असताना सतवलं जातं। तर मुख्यमंत्री महोदय, जर डेसिबल पाळलं, सगळे परवानगी असतील, तर आपण आश्वासित कराल का की ह्या जर काही मंडळांना सतवलं तर त्यांच्यावर काहीतरी आपण एक रेग्युलेशन कराल की ह्याच्यावर असं पुढे सतवलं जाणार नाही आणि जे सतवतील त्यांच्यावर कारवाई होईल? मुख्यमंत्री महोदय, तुमच्याकडनं इतकं चांगलं काम होतं, पण त्या सकाळच्या 10च्या भोंग्याचीही माझी तक्रार आहे, त्याचाही विचार करा। त्यातला एकच प्रॉब्लेम आहे की आता ध्वनी प्रदूषणाच्या विरुद्ध आपल्याकडे कायदा आहे, पण विचाराच्या प्रदूषणाच्या विरुद्ध अजून कायदा व्हायचा आहे। तो कायदा झाला की त्याचा आपण विचार करू। पण सन्माननीय आदित्यजींनी जो या ठिकाणी विषय मांडलेला आहे, निश्चितपणे आपल्याला कायद्यानेही जेव्हा सण असतात त्यावेळेस टेम्पररी परमिशन्स देऊन अशा प्रकारच्या सणांमध्ये भोंगे लावण्याची परवानगी देता येते। ती स्पेसिफिक डेसिबलमध्ये असावी, अशा प्रकारचा आपला प्रयत्न असतो। निश्चितपणे त्या संदर्भात कोणालाही त्रास होणार नाही, पोलीस विनाकारण कोणाला त्रास देणार नाहीत, अशा प्रकारच्या सूचना देण्यात येतील। आमच्या इथे येऊरचं जंगल आहे, राष्ट्रीय उद्यानात आहे। ठाणे शहरातल्या सगळ्या पार्ट्या येऊरला होतात, राष्ट्रीय उद्यानातला भाग आहे, म्हणजे 24 तास तिथे ध्वनी म्हणजे एकही वाद्य वाजता कामा नये। सगळे नियम कायदे धाब्यावर बसवले जातात, सगळीकडे लाऊडस्पीकर्स चालू असतात। एकेकाळी साहेब 5-5 बिबटे रस्त्यावर दिसायचे, आता मांजरही दिसत नाही। तेव्हा अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री एवढे सिरियसली उत्तर दिलं त्यांनी, किती छान, कलियुगातले सगळे प्रश्न त्यांनी सोडून टाकले। आता हा कलियुगातलाच प्रश्न आहे साहेब, तेव्हा आपण ह्या येऊरच्या बाबतीत काहीतरी आदेश द्या।